विशाल अग्रवाल यांचं MPG क्लब हे हॉटेल प्रशासनानं अखेर सील केलं आणि याकरता प्रशासन या ठिकाणी पोहोचलंय। सील करण्याची प्रक्रिया सुरू आहे, जवळपास ते सील झालं असं आपण म्हणू शकतो। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यांनी विशाल अग्रवाल यांच्या या हॉटेलबाबत जी तक्रार केली होती ते RTI कार्यकर्ते अभय हवलदार हे आपल्यासोबत आहेत। आपण त्यांची प्रतिक्रिया याच्यानंतर जाणून घेणार आहोत। अभय हवलदार, काय सांगाल? तुमच्या पाठपुराव्याला यश आल्याचं पाहायला मिळतंय। सर्वात आधी न्यूज 18 लोकमतनं आपल्याकडून ही बातमी मिळवली आणि ही बातमी दिली होती, काय प्रतिक्रिया आहे तुमची? मुळात न्यूज 18 लोकमतचं मी पहिल्यांदा आभार मानेन की 1 महिन्यापासून जो अर्ज माझा तसा प्रलंबित होता त्याच्यावर कोणी दखल घेतली नव्हती, पण आपण दाखवल्यामुळे त्याच्यावर तात्काळ दखल घेतली। दुसरा विषय म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, पालकमंत्री देसाई साहेब आणि जिल्हाधिकारी डुड्डी सर यांचं मी खूप आभार मानेन की त्यांनी, मला तर वाटते ही महाबळेश्वर किंवा जिल्ह्यातली पहिली कारवाई जी असेल की 1 महिन्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात करण्यात आली। फक्त एक असा विषय आहे की फक्त सील न करता तो बुलडोझर चालवण्यात यावा आणि ही जी मिळकत आहे पुन्हा अग्रवाल कुटुंबियांना देण्यात येऊ नये अशी माझी मागणी आहे आणि लवकरात लवकर ही प्रॉपर्टी जी आहे ती डिमॉलिश करण्यात यावी अशी माझी मागणी आहे। नाही, मात्र आता सध्या तर आपल्याला कळतंय की ही सील करण्यात येते। आता डिमॉलिश करण्यासाठी आणखीन कदाचित याची पाहणी करावी लागेल, तपासणी करावी लागेल। नक्की कुठला एरिया, किती एरिया त्यांनी अवैध बांधलाय, अनधिकृत बांधलाय हे सुद्धा पाहावं लागेल। मात्र आत्ताच्या कारवाईबाबत समाधानी आहात? आता समाधानी असं म्हणता येणार नाही, कारण आता आपण जर ज्या ठिकाणी आपण इथं मागं बघू शकता की पूर्ण रहिवास वापर आहे, मग त्यामध्ये अजून काय पाहणी करायची, अजून काय चेक करायचं हेच मला कळत नाही। पूर्णपणे जर रहिवासी वापरच त्यामध्ये दिसतोय तर अजून त्याचं पाहणी करून आणि काय करून आत्ताच माझ्यामध्ये आजच ती कारवाई होणं गरजेचं होतं। पण ठीक आहे, तरी पण की हरकत नाही, जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ याच्यावरती कारवाईचे आदेश दिलेत, बंद केले, त्यामुळे मी समाधानी आहे। तुम्ही असेच थांबा। खरं तर आपल्या दर्शकांना अजून मी दाखवतो, कारण तुम्ही आत्ता जे म्हटलं रहिवासाचा वापरची परवानगी या ठिकाणी आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता महाराष्ट्र शासनाचा हा बोर्ड आहे। महाराष्ट्र शासन शासकीय भाडेपट्टा मिळकत तालुका महाबळेश्वर नमुना 18 असं त्याचं लिहिलेलं आहे। भाडेपट्टा धारकाचं नाव या ठिकाणी तुम्ही बघा, पारशी जिमखाना तर्फे ट्रस्टी। भाडेपट्टा मिळकतीचं नाव आहे पारशी जिमखाना। मिळकतीचं ठिकाण सीस क्रमांक आहे 233। मिळकतीचं क्षेत्र बघू शकता आपण, खूप मोठं क्षेत्र आहे हे। आणि प्रयोजन सगळ्यात महत्त्वाचं यातलं जे आहे ते प्रयोजन आहे रहिवास। म्हणजे शासनानं यांना ही जागा रहिवास वापराकरता दिली होती आणि यांनी सर्रास वापर याचा जो केला तो वाणिज्य वापर केलाय। आणि मी त्यातली एक गोष्ट दुसरी दाखवतो जी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। भाडेपट्ट्याची मुदत बघा किती लिहिली आहे, 30 वर्षाचा याकरता कालावधी आहे। आदेशाचा क्रमांक आणि या ठिकाणी 30/3/2015 हा आदेश काढण्यात आलेला आहे। म्हणजे 30 वर्षाच्या भाडेपट्ट्यावर घेतलेली ही जागा या ठिकाणी रहिवास वापर करायचा होता आणि या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे। पंचतारांकित हॉटेल उभारले आहे, कोट्यावधी रुपये यातून कमावले गेले असतील। आणि यात आणखीन दुसरी चूक जी आपल्याला प्रशासकीय यंत्रणेमार्फत किंवा त्यांच्यातल्या लोकांमधून कळाली ती म्हणजे हे हॉटेल त्यांनी बांधून पुढं भाड्यानं दिलंय चालवायला, म्हणजे आणखीन एक दुसरा भाडेकरू या ठिकाणी नेमलाय। आणि आपण पाहू शकता हे सगळं आत्ताचं वास्तव या हॉटेलचं। हे सध्याचं गेट बंद आहे, साखळी लावले, आतमध्ये प्रशासकीय अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, फौजफाटा आहे पोलिसांचा आणि हे हॉटेल सील करण्याचं काम सध्या सुरू आहे। विशाल अग्रवाल यांचं महाबळेश्वर कनेक्शन न्यूज 18 लोकमतनं शोधून काढलं होतं आणि याच्यानंतर या ठिकाणी ही कारवाई होते। या बातमीनंतर सगळ्यात महत्त्वाचं सातारा जिल्हा प्रशासन खडबडून जागं झालं आणि सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश देत या ठिकाणी ही कारवाई होत असल्याचं सध्या आपण पाहतोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे अपघात प्रकरण घडलं याच्यानंतर विशाल अग्रवाल यांचं या ठिकाणी हॉटेल आहे हे कोणाला माहीत नव्हतं, मात्र आपल्याला काही जुजबी माहिती मिळाली न्यूज 18ला आणि याच्या आधारे आपण इथपर्यंत पोहोचलो आणि ही त्यांचं सगळं वास्तव हे लोकांसमोर सध्या आपण आणलं। मात्र आपल्यासोबत पुन्हा जे RTI कार्यकर्ते आहेत अभय हवलदारांकडे आपण जाणार आहोत, त्यांच्यासोबत पुन्हा आपण बोलतोय। काय सांगाल, आत्ताचं जे ही प्रक्रिया सुरू आहे सील करण्याची, आपली आणखीन मागणी यामध्ये काय आहे का?
मागणी हीच आहे, जसं मुख्यमंत्री साहेबांनी जर सांगितलं होतं की बुलडोजर फिरवणार, बुलडोजर फिरलाच पाहिजे. आता तर हे सिद्ध झालंय की हे अनलिगल आहे. हे तर सिद्ध झालंय म्हणून कारवाई होतीये. बार बंद झालाय, आता सील करायची प्रोसेस चालू आहे. सील कशासाठी? ते पूर्ण डिमॉलिशच होणं गरजेचं आहे. हीच माझी आता मागणी आहे. बरं, म्हणजे पूर्ण डिमॉलिश झालं पाहिजे असं आपण म्हणताय. म्हणजे यातला काही भाग जो जुना आहे, जो पारसी जिमखान्याचा आहे, हा तसाच राहिला पाहिजे, हे पण महत्वाचं आहे. हो, तो तसाच राहू द्या. आणि जे नवीन बांधकाम जे केलेलं आहे, जे नियमबाह्य आहे, ते पूर्णपणे डिमॉलिश होणं गरजेचं आहे. डिमॉलिश. ही माझी मागणी. परंतु मागाशी एक मुद्दा सांगितला होता की ही त्या अग्रवाल कुटुंबाकडून कानूड घेण्यात यावं, ही मागणी ठाम आहे आपली. आणि जर मान्य नाही झाली तर पुढचं काय? ही पूर्णपणे मागणी ठाम आहे. कारण हे जे केले ते घटनेला सगळं बगल देऊन केलेले, हे तर समोर दिसतंय. मग त्याच माणसाला परत का देण्यात यावी? आणि असं जर काही झालं परत त्यांना देणार आहे, तर पुढचं माझी दिशा जी आहे ती मी ठरवीन. काय असेल. हे आरटीआय कार्यकर्ते तक्रारदार आहेत अभय हवालदार, यांचं म्हणणं आहे शासन आता कारवाई करतंय, जिल्हा प्रशासन या ठिकाणी सील हॉटेल करतंय, मात्र ही जी मिळकत आहे, हे भाडेपट्टाची जी मिळकत आहे, ही पुन्हा अग्रवाल कुटुंबाला देण्यात येऊ नये, त्यांच्याकडून काढून घेण्यात यावी. या ठिकाणी जे अनधिकृत बांधकाम आहे याच्यावर पूर्णपणे JCB बुलडोजर फिरवावा आणि हे डिमॉलिश करण्यात यावं, अशी मागणी सुद्धा अभय हवालदार यांनी केले. आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण शासनाच्या डोळ्यात धूळफेक करत चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी हे हॉटेल बांधण्यात आलं. रहिवासी वापराकरता असलेल्या जागेत वाणिज्य वापर केला, हे नियमांचा भंग आहे. आणि नियमांचा भंग झाला तर मात्र या ठिकाणी अग्रवाल यांच्याकडून ही जागा काढून घेण्यात यावी, त्यांना पुन्हा देण्यात येऊ नये, अशीच मागणी अभय हवालदार जे आरटीआय कार्यकर्ते आहेत यांची असल्याचं पाहायला मिळतंय. एकूणच न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा हा खूप मोठा इम्पॅक्ट आहे, खूप मोठी कारवाई म्हणावी लागेल. जिल्हाधिकाऱ्यांनी धडक निर्णय घेत केलेली ही कारवाई खूप महत्त्वाची आणि मोठी आहे. यामुळं लोकांच्या मधून समाधान या ठिकाणी व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरामॅन तुषारसह मी सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, सातारा. विशाल